अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आदर्श गाव लोहसर येथील वैभवसंपन्न श्री काळ भैरवनाथ देवस्थान हे एक प्रसिद्ध आणि नवसाला पावणारे जागृत देवस्थान आहे. श्री काळ भैरवनाथ देवस्थानची चैत्र पौर्णिमेला श्री हनुमान जयंती निमित्त 3 दिवसीय यात्रोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रोत्सव निमित्त आलेल्या लाखो नाथभक्तांनी श्री काळ भैरवनाथांच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत श्री काळ भैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या चरणी नतमस्तक होत नाथांचा आशीर्वाद घेतला. पाहूया याबाबत सविस्तर वृत्तांत. देवराज सेव्यमान पावनं कृपङ्कजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. वैभवसंपन्न जागृत श्री काळ भैरवनाथ देवस्थान यात्रोत्सव निमित्त रविवार दिनांक 29 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता श्री काळ भैरवनाथ व जोगेश्वरी माता यांची विधिवत पूजा करून देवाला तेल लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी श्री हनुमान जयंतीनिमित्त सकाळी प्रवरा संगम येथून नाथभक्तांनी पायी चालत कावडीने आणलेल्या पवित्र गंगाजलाची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत नाथभक्तांनी डीजेच्या गाण्यावर आणि ढोल ताशावर नाचत आनंद लुटला.
महाराष्ट्रातून आलेल्या लाखो नाथभक्तांनी श्री काळभैरवनाथांच्या नावानं चांग भलं असा जयघोष केल्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. नाथांच्या चरणी नतमस्तक होत अबालवृद्धांनी नाथांचा आशीर्वाद घेतला. या यात्रोत्सव निमित्त आलेल्या भाविक भक्तांनी नाथांचा प्रसिद्ध असा रेवडी फुटाळ्याचा प्रसाद, मिठाई, फरसाण खरेदी केल्याने सर्व दुकानदारांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. स्टेशनरी, कटलरी वस्तू, कृषी उपयोगी अवजारे, वनौषधी, खेळणी यासह नाथ संप्रदायाच्या पूजा साहित्याची सुद्धा ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. संध्याकाळी देवस्थानच्या वतीने श्री काळभैरवनाथांची रथातून डीजे व ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य छबिना काढण्यात आला. यावेळी फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेला जलाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर हनुमान मंदिरासमोर कलाकारांच्या हजेऱ्या झाल्या. तसेच शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता नाथ स्टेडियम लोहसर येथे भव्य लकी ड्रॉ सोडत महंत संतोष महाराज शास्त्री भगवानगड, राम महाराज यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाली. या लकी ड्रॉमध्ये पहिले बक्षीस ट्रॅक्टर हरणाबाई पवार खांडगाव, दुसरे बक्षीस मोटरसायकल साई माऊली हॉस्पिटल अहिल्यानगर, तिसरे बक्षीस इलेक्ट्रिक स्कूटर राघव पालवे कोल्हार, तर चौथे बक्षीस मोबाईल सिद्धी व्यवहारे करंजी यांच्यासह 61 भाग्यवान विजेत्यांना बक्षिसे मिळाली. त्यानंतर महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या नामांकित पैलवानांच्या कुस्त्यांचा जंगी हगाम पार पडला. ऐका, या ठिकाणी नारळ वाढवल्यानंतर मानाच्या रेवड्याच्या कुस्त्या, रेवड्यासह पैसे कोणत्याही ऑफिसमध्ये देवस्थानच्या आपण त्या ठिकाणी येऊन त्रास देण्याचा डेकर मोहज 300 रुपये इनामावर कुस्ती आहे. ₹500 इनामावर मेजरची कुस्ती लावली आहे. पण मुलींची कुस्ती 1000 रुपये इनामावर या ठिकाणी आपण तिला लावतो. शेख जाऊखडे, आर्यन धनकर, कोकम ठाण 600 रुपये इनामावर जयराम पाटलांनी कुस्ती लावली आहे. समीर शेख तुझी ओके चला कुस्ती केली नाही. तुम्हाला तुमचं बक्षीस अर्ध जर घ्यायचं नसेल तर तुम्ही चालू पडा, अजिबात खरखर घालायची नाही.
या यात्रा उत्सवाचे नियोजन श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गीते पाटील, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष सुरेश चव्हाण सर, देवस्थान ट्रस्टचे सचिव रावसाहेब वांढेकर, बाबाजी गीते, छबुराव कापसे, रविदेवा जोशी, गोरक्षनाथ गीते, संतोष गीते, चेअरमन संतोष ससे, युवा नेते देवेंद्र गीते, प्रशांत दगडखैर, शिवाजी दगडखैर, निखिल पवार, राम बांगर, भाऊसाहेब कचरे, श्रीराम गीते यांच्यासह लोहसर, खांडगाव, पवळवाडी, भोसे, जोहरवाडी, बख्तरपूर या गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले. या 3 दिवसीय यात्रा उत्सवाविषयी श्री काळभैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष अनिल गीते पाटील, देवस्थानचे उपाध्यक्ष सुरेश चव्हाण सर, रविदेवा जोशी, ॲडव्होकेट शिवाजी दगडखैर यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. श्री क्षेत्र लोहसर खांडगाव येथील वैभव संपन्न जागृत श्री काळभैरवनाथाची यात्रा 3 दिवसीय यात्रा उत्सव आज 4 तारखेला संपन्न झाला आहे. गेले 3 दिवस अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रम आयोजित केले होते. सर्व कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाले आणि हजारो भाविक भक्तांनी या ठिकाणी भैरवनाथाचं दर्शन घेतलं, यात्रेचा लाभ घेतला. यात्रा उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडलेला आहे. या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित सर्वच असणारे कलाकार असतील किंवा व्यापारी असतील, स्टेशनरीवाले असतील किंवा विविध डिपार्टमेंटचे जे काही ज्यांनी या यात्रोसाठी सहकार्य केले त्यांना मी या ठिकाणी भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं, आमच्या लोहसर खांडगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं धन्यवाद देतो. अशीच श्रद्धा आणि आपलं असणारं प्रेम या गावावर आणि या भैरवनाथवर ठेवावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. वैभव संपन्न जागृत श्री काळभैरवनाथ देवस्थानची 3 दिवसीय यात्रा आज हगामात होऊन संपन्न झालेली आहे. 3 दिवसात पहिल्या दिवशीचा कार्यक्रम कावडी मिरवणूक, त्या दिवशी संध्याकाळी छबिना मिरवणूक, दुसऱ्या दिवशी तमाशाचा कार्यक्रम आणि आज तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी हगामा झाला. हगामाने ह्या यात्रेची सांगता झालेली आहे आणि अतिशय उत्साहात आणि याच्यात ही यात्रा उत्सव पार पडला. आज अनेक लोक या भागातील अनेक लोक नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त बाहेरगावी आहेत, परंतु कुठंही असले तरी यात्रेला ती मंडळी या ठिकाणी येतात आणि आज गेल्या 3 दिवसापासून हजारो भाविक भक्तांनी या भैरवनाथ देवस्थानचं दर्शन घेतलं आहे आणि ही अशीच श्रद्धा आणि देवस्थानच्या विविध उपक्रमामध्ये, देवस्थानच्या विविध कार्यक्रमामध्ये असेच सहभाग नोंदवून देवस्थानचं नाव हे देशपातळीवर न्यावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. जागृत वैभव संपन्न काळभैरवनाथ देवस्थान लोहसर खांडगाव पंचक्रोशीच्या वतीनं प्रतिवार्षिक चैत्र पौर्णिमेचा यात्रा उत्सव आज या ठिकाणी समारोपाकडं जात आहे. संपूर्ण असणाऱ्या खेड्यातील जनसमुदाय लाखोच्या असणाऱ्या संख्येमध्ये या ठिकाणी देवस्थानच्या दर्शनासाठी येत असतो. प्रत्येकानं या ठिकाणी दानरूपामध्ये, दानपेटीमध्ये जो भैरवनाथाचा असणारं दानपात्रात जे दान येतं आहे त्याचा पैसा ना पैसा या विकास कामासाठी या ठिकाणी उपयोगी येत असतो. काळभैरवनाथ देवस्थान नुसतं अहिल्यानगर जिल्ह्यापुरतं नाही तर महाराष्ट्रामध्ये आमचं असणारं काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट असं आहे की तो संपूर्ण कारभार स्वच्छ आणि पारदर्शक आहे. त्यामध्ये काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे असणारे अध्यक्ष अनिल गीते पाटील असतील, उपाध्यक्ष असतील, आम्ही सर्व ट्रस्टी या ठिकाणी काळभैरवनाथ देवस्थानासाठी तन मन धनानं सर्वांना या ठिकाणी एकजुटीनं सर्वजण कार्य करत आहेत. काळभैरवनाथ चरणी मी प्रार्थना करेल की सर्व असणाऱ्या गावाच्या वतीनं हा असणारा कारभार भविष्यकाळामध्ये सुद्धा असाच राहावा आणि या देवस्थानची प्रगती व्हावी असे मी नाथचरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. जागृत काळभैरवनाथ देवस्थानचा उत्साह सालाबादप्रमाणे पार पडलेला आहे. आपल्या आदर्श गावचे सरपंच अनिल गीते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडलेला आहे. पंचक्रोशीतील जनतेने तनमनाने सहकार्य केलं. या यात्रा उत्सवाची सांगता जंगी हगाम कुस्त्यांनी झाली. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.